तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये शेवटच्या टप्प्यात नेमकं काय घडलं, कोणाचा विजय झाला आणि कोणाला विजय पत्करावा लागला जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिले आपण येऊयात दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये, जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमेदवार म्हणून उभे होते आणि त्यांनी तिसऱ्यांदा जी आहे हॅट्रिक मारली आहे, ते विजयी झाले आहे आणि तिसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। तर त्यांच्या विरोधात प्रफुल्ल गुडदे हे यांच्यामध्ये चांगली लढत झालेली आणि चांगल्या लीडनी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते विजयी झालेले आहे। दुसरी आपण गोष्ट करूयात ती म्हणजे उत्तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीला एक जागा मिळाली, ती म्हणजे नितीन राऊत हे सातत्याने जे आहे त्यांनी त्यांची जागा तिथे बनवून ठेवली होती, सतत ते लीडवर होते आणि ते विजयी झालेले आहेत। नंतर आपण येऊयात मध्य नागपूरमध्ये आपण पाहूयात प्रवीण दटके बीजेपीचे आणि काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे। ती म्हणजे कधी प्रवीण दटके हे लीडमध्ये दिसायचे तर कधी बंटी शेळके हे लीडमध्ये दिसत होते, पण शेवटी ही जागा बीजेपीला म्हणजेच प्रवीण दटके यांना मिळालेली आहे, ते विजयी झालेले आहे। नंतर आपण येऊयात पश्चिम नागपूरमधलं दृश्य असं होतं, काँग्रेस वर्सेस बीजेपी असं तिथे चित्र पाहायला मिळालं। ते म्हणजे सुधाकर कोहळे हे बीजेपीकडनं उमेदवार होते तर काँग्रेसकडनं विकास ठाकरे उमेदवार होते, यांच्यामध्येही लढत पाहायला मिळाली। पहिले बऱ्याच लीडमध्ये सुधाकर कोहळे होते, त्याच्यानंतर लीड पकडली विकास ठाकरेंनी, यांच्यातही चांगली रंगत पाहायला मिळाली आणि शेवटी ही जागा जी आहे काँग्रेसला विकास ठाकरेला ही जागा मिळाली। त्याच्यानंतर आपण येऊयात नागपूर पूर्वमध्ये ही जागा जी आहे ती कृष्णाभाऊ खोपडे यांना मिळाली आहे, बीजेपीला ही जागा मिळाली आहे, त्यांचा विजय झालेला आहे। त्यांच्यामध्ये लीड होती ती म्हणजे दुनेश्वर पेटे आणि कृष्णाभाऊ खोपडे यांच्यात चांगली जुंप होती, कृष्णाभाऊ खोपडे यांचा विजय झालेला आहे। यानंतर आपण नागपूर दक्षिणकडे वळणार आहोत। नागपूर दक्षिण मध्ये सुद्धा गिरीश पांडव आणि मोहन मते यांच्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळाली होती, शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली जुंप या दोघांमध्ये पाहायला मिळाली आणि शेवटी ही जागा भाजपाने जिंकली, ते म्हणजेच मोहन मते हे या नागपूर दक्षिण मध्ये जे आहे ते विजयी ठरलेले आहेत।